फिरवून घे नाही नावं लिहिलेली नावं दाखव थांब ओके हे 4 मेंबर्स आहेत शिवा दुर्वा शंभू एंड देव हे काय आहे क्यूब काय आहे क्यूब इथं आहेत पहा 3 डॉट्स इथं आहेत 6 3 and 3 6 1 2 3 4 5 आता काय करायचंय ही आहे आपली इक्लेक्टेड स्नेक अँड लॅडर आता बघा मी दुर्वाचं नाव खेळते ओके बघा हे साहित्य आपण टाकाऊतून टिकाऊ बनवलेलं आहे अगदी कमी पैशात बनवलेलं आहे आता मी जेव्हा बोलेन तेव्हा मैथिली माझ्याकडे किंवा तुम्ही खेळताय तेव्हा तुमच्याकडे काय करेल व्हिडिओ करेल आता हे बघा हां हे बघ हे क्यूब आहे हां आता बघा हे मी असं टाकलं किती पडले मला 1 आय गॉट 1 आता मी काय करणार 1 वर येणार मी दुर्वाचा खेळ खेळतेय इथून स्टार्ट झालं इथं ऐका हा ओके मी दुर्वाचा खेळ खेळतेय इथं मला 1 पडले मी 1 वर आले मी हा शब्द रीड करणार आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप 1 2 बल्ले बल्ले 1 2 बल्ले बल्ले मग आता दुर्वानी एरो वाचला ARROW एरो मग दुर्वा इथं आली आता तिने बरोबर वाचलं ना मग +1 जर तिने वाचला नसता तर -1 अरे त्या वाचता आलं तर +1 वाचता नाही आलं तर -1 आता तिने वाचला इथं आली आता चला तुझा नंबर बोला 4 बघा आता शिवा 1 2 3 and 4 शिवा आली इथे वाच GREEN काय झालं ग्रेन का ग्रीन मग तिने बरोबर वाचला चला +4 1 2 3 and 4 चला रेडी ओके ये 2 देऊ 1 2 चला रीड कर ब्लू रीड केला +2 1 2 ग्रीन चला टाळ्या वाजवा टाळ्या ये 1 2 3 4 ग्रीन करेक्ट वाजला +4 1 2 3 4 ये माझ्या मुलींनो हे साहित्य आहे आपण स्वतः बनवलेलं तुम्ही मला मदत केली ना आपण दुसरीपासून हे साहित्य वापरतोय हे आहे इक्लेक्टेड स्नेक अँड लॅडर मग याच्यामध्ये काय होतं तुम्ही फासा असा टाकता क्यूब टाकता आणि क्यूब मध्ये 6 पडले की तुम्ही 6 घरं पुढे जाणार तो 3 पडले की तुम्ही 3 घरं पुढे जाणार पण इथं मात्र नियम आहे कसला नियम आहे रीडिंग इंग्लिश रीडिंगचा जर तुम्हाला स्टार्ट वाचता आलं तरच तुम्ही पुढे जायचंय START स्टार्ट बघा इथं आहे स्टार्ट आता तुम्ही क्यूब टाकला तुम्हाला पडले 2 1 2 इथं आला ब्लू बिरा हे रीड कर चल हे रीड कर ब्लू आता सम्राटनीनं ब्लू वाचलं आता सम्राटनी इथं बघा कोपऱ्यामध्ये +2 and -2 जर वाचता आलं तर +2 पुढे जायचं 1 2 जर वाचता नाही आलं तर मागे यायचं 1 2 पुन्हा घरी पुन्हा घरात हे बघ इथं +2 -2 वाचता आला तर पुढे जायचं तेवढी घरं वाचता नाही आला तर तेवढी घरं मागं यायचं याच्यामुळे इंग्लिश रीडिंग वाढणार आहे त्याच्यानंतर बघा जर तिथं लॅडर असेल तर वर जायचं आणि स्नेक असेल तर खाली यायचं म्हणजे असेंडिंग नंबर डिसेंडिंग नंबर येस असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मॅथ्स आलं व्हर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन
क्रॉस लाईन, कॉर्ड लाईन, मॅथ्स आलं, जॉमेट्री आलं, रीडिंग आलं, इंग्लिश आलं, म्हणजे सगळे विषय येतात आहेत. यात सगळे विषय काय झालेले आहेत? समावेशित झालेले आहेत. तुम्ही खेळता म्हणजे शारीरिक शिक्षण आणि आरोग्य निरामयता आलं, आणि हे तुम्ही करायला मला मदत केली म्हणजे कार्यानुभव आलं, कार्य शिक्षण आलं, कला, कलेचं शिक्षण, वेगवेगळ्या लाईन्स आहेत, वेगवेगळी चित्रकला आहे, हे पण करायला कोणी कोणी मदत केली? आठवण करा. शाबास. आता आपण हे खेळ बघा, हे टाकाऊ तो टिकाऊ आहे, अगदी हलकं अगदी हलकं बरोबर आहे की नाही? आणि अशा आपण 20 स्नेक अँड लॅडर केलेले आहेत, इक्लेक्टेड स्नेक अँड लॅडर. मग 20 मुली 4-4 मुलींनी जर खेळलं तर 20-80 ऍट अ टाइम 80 मुली हे 100 शब्द आणि हे 100 शब्द वाचणार आहेत. म्हणजे ऍट अ टाइम 40 मुलींचे 200 शब्द पाठ होणार आहेत. आणि मग पुन्हा आपण वेगवेगळे स्नेक अँड लॅडर आलटून पालटून ठेवायच्या. चालेल? आता आपण खेळूया. आवडली? आवडलं का? येस.